नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला खोबऱ्याचे मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून आज आपण खोबऱ्याचे मोदक घरच्या घरी बनवणार आहे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण एक कढई घेतली, तिला गरम होण्यासाठी ठेवलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप घालून घेऊया। तूप हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कसं घालायचं ते घालू शकता। मी पोह्याचे 4 ते 5 चमचे इतकं तूप घातलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण सुकं खोबरं घालून घेऊया। हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळेल। तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं घातलं तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। आता व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। या पद्धतीने भाजून घ्या। भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण गरम दूध घालून घेऊया। दूध हे मी 1 कप इतकं दूध वापरले, जास्त दूध वापरलं नाही। जसं जसं दूध लागेल तसं तुम्ही वापरू शकता। त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण पिठी साखर घालूया। साखर ही कमीच वापरा। त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही साखरेऐवजी गूळ जरी वापरला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे बघा, मी अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर घेतली, तिला पण टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। गॅस हा कमीच ठेवा, फुल गॅस ठेवू नका। कमी गॅसवरच मिल्क पावडर टाकून घ्या आणि पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिश्रण हे आपल्याला 6 ते 7च मिनिटं परतवायचे, जास्त परतवू नका। त्यातलं पूर्ण मॉइश्चरायझर कमी होईल आणि मॉइश्चरायझर जर कमी झालं तर पोह्याचे 2 ते 3 चमचे इतकं तूप वापरलं तरीही चालतं। आपलं मिश्रण तयार झालंय, त्याला आता आपण काढून घेऊया। एक मोदकाचा साचा घेतलाय, त्याला व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घेऊया। तूप हे आवर्जून लावा, म्हणजे तुमचा मोदक हा पटकन मोदक साच्यातून बाहेर येईल। मिश्रणाला व्यवस्थित मळून घ्या। मोदकाचं मिश्रण हे आपण आता मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेऊया आणि व्यवस्थित मोदक बंद करून वरच्या बाजूचं मिश्रण काढून टाकूया। खालच्या बाजूचं सर्व मिश्रण व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने दाबून देऊया। जितकं व्यवस्थित दाबल्या जातो तितकं आपल्या मोदकाच्या पाकळ्या व्यवस्थित येतात। या पद्धतीने दाबून घ्या। त्यानंतर मोदकाचा साचा उघडून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता आपला मोदक किती छान तयार झालाय। या पद्धतीने आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया। आपले सर्व खोबरा मोदक बनून झाले। या पद्धतीने नक्की बनवून बघा, खायला खूपच उत्तम असे लागतात। या पद्धतीने जर खोबरा मोदक बनवले तर लहान मोठे सगळे नक्की आवर्जून खातील। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी खोबरा मोदक नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।